मुंबई महापालिकेतील जन्म नोंदणी प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात जारी करण्यात आलेली संशयास्पद जन्म प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून पुढे येते। या बैठकीत 87,347 संशयास्पद जन्म नोंदणी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचं या बैठकीत स्पष्ट झालं। या बैठकीत समोर आलेल्या माहितीनुसार बंद पडलेल्या सॅप प्रणालीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आली असली तरी दुसऱ्या बाजूला नवीन CRS पोर्टलवरही हजारो नोंदी करण्यात आल्या। एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रणालींमधून नोंदी झाल्यानं गैरप्रकार झाल्याचा संशय अधिक बळावलाय। दरम्यान या घोटाळ्यासंदर्भात महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत काय निर्णय झाले आणि कोणत्या मागण्या पुढे आल्या त्या जाणून घेऊयात ग्राफिक्समधून। आपण पाहूयात नेमकं काय ग्राफिक्समधून त्या मागण्या पुढे आल्या आणि त्याच्यात निर्णय काय झाले। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यांसंदर्भात निर्णय आणि मागण्या। संशयास्पद जन्म प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी। संबंधित लाभार्थ्यांकडून जन्म प्रमाणपत्र परत घेण्यात यावीत। जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करावी। ती झालेलीच आहे, याच्या आधीच्या बातमीत आपण ते पाहिलं। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करावी। आझाद मैदान पोलीस स्थानकात FIR दाखल करून गुन्हा नोंदवावा। मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोघी जण बहिणी आहेत।